अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, सध्या चातुर्मास सुरू आहे आणि चातुर्मासामध्ये आपण भगवान विष्णूंची खूप जास्त सेवा करत असतो। कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंत हा चातुर्मास असतो आणि या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू असं म्हटलं जातं की भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात, पण तरीही त्यांचा वास या पृथ्वीतलावर सूक्ष्म रूपात चराचरामध्ये असतो। म्हणून आपण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करत असतो। याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल पण माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा। त्यातलीच भगवान विष्णूंची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र। मी तुम्हाला सांगितलं होतं की भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम स्तोत्र रोज आपल्याला पठण करायचं आहे। रोज आपल्याला पठण नाही झालं तर श्रवण तरी करायचं आहे। बघा, पण जेवढं आपण पठण केल्याने आपल्याला फळ मिळतं ना, तेवढं श्रवण केल्याने फळ मिळत नाही। कारण पठण जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या तोंडातून ते जे शब्द उच्चार निघतात त्याचं फळ हे जास्तच मिळत असतं जेवढं आपण श्रवण करतो त्यापेक्षा। म्हणून पठण जर केलं तर अतिशय उत्तम आहे। परंतु आपल्याला रोज या धावपळीमध्ये आपल्याला सांसारिक व्याप आहे, त्यामुळे आपल्याला रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं शक्य होत नाही। मग अशा वेळेस जर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण केलं तर अतिशय उत्तम आहे आणि त्याचं फळ तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचंच मिळणार आहे, लक्षात घ्या। जर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे रोज 11 वेळेस पठण केलं तर तुम्हाला संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळणार आहे। बघा, माता लक्ष्मी खूप चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही। पण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही, ती आपसुकच येते आणि त्या घरामध्ये अखंड वास करत असते। म्हणूनच भगवान विष्णूंच्या सेवेला खूप खूप जास्त महत्व आहे आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे। मला माहित आहे की सांसारिक व्यापामुळे आपण रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण नाही करू शकत, पण एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्ही अवश्य रोज 11 वेळेस पठण करू शकता। कधीही पठण करा, सकाळ दुपार संध्याकाळ, अगदी दिवाबत्तीच्या टायमाला सुद्धा तुम्ही पठण जर केलं तर अतिशय उत्तम असणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं तुम्हाला या सेवेला लागतील, पण खूप प्रभावी सेवा आहे भगवान विष्णूंची। आणि त्याचबरोबर बघा, ही सेवा तुमच्याकडनं घडल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड नांदणार आहे। बघा, लक्ष्मी चंचल आहे, आज आहे उद्या नाही। बघा, आपल्याकडे लक्ष्मी एका मार्गाने येते, पण जाणाऱ्या त्या पळवाटा भरपूर असतात। भरपूर वायफळ मार्गाने पैसा खर्च होत राहतो आणि म्हणून सांगते की लक्ष्मी एकदा जायला लागली की ती जातच राहते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी, तिच्यामध्ये वाढ होत राहावी म्हणून आपल्याला या सेवा करायच्या असतात। असं नाही की आपल्याला याने खूप लाखो करोडो रुपये मिळतात, पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा, ती स्थिर राहावी आणि त्याच्यामध्ये वाढ होत राहावी म्हणून आपण या सेवा करत असतो। आणि ज्याचे कष्ट प्रामाणिक आहे ना, त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असतेच। बघा, लक्ष्मीला टिकून ठेवणं हे आपल्या हातात आहे। काही जण खूप वायफळ मार्गाने पैसा खर्च करतात आणि काही जण खूप कंजूस असतात, ते लक्ष्मीला अजिबात म्हणजे त्यांचं जाऊच देत नाही। कितीही म्हणजे पैसा असला तरी पण ते तिचा वापर करत नाही, असंही व्हायला नको आणि खूप वायफळ मार्गाने सुद्धा पैसा खर्च व्हायला नको। लक्ष्मी ही व्यवस्थित वापरायची असते, ती आपल्या संसारामध्ये टिकून ठेवायची असते। खूप वायफळ मार्गाने पण तिचा वापर करायचा नसतो आणि खूप तिला आवडून पण धरायचं नसतं, तेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते, अखंड राहत असते, लक्षात घ्या। तर आता एक श्लोकी विष्णू सहस्रनाम कोणता आहे ते मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते। नमो स्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः। नमो स्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः। हे आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आणि हे तुम्हाला रोज 11 वेळेस न चुकता पठण करायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडनं भगवान विष्णूंची सगळ्यात उच्च कोटीची सेवा घडेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये तुमच्या संसारामध्ये अखंड टिकून राहील, ती नांदेल। तर ही सेवा तुम्हाला आजपासून सुरू करायची आहे। तुम्ही जेव्हापासून हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून नक्की ही सेवा सुरू करा। अगदी या चातुर्मासातच नाही तर तुम्ही ही सेवा कंटिन्यू जरी सुरू ठेवली ना,
आपण जसं स्वामींची नित्यसेवा करतो त्याच नित्यसेवेमध्ये तुम्ही जर ही सेवा ऍड केली तरी सुद्धा चालणार आहे। तुमच्या संसारामध्ये तुमच्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी कमी पडणार नाही, ती अखंड वास करेल, यात काही शंका नाही। तर नक्की सर्वांनी हे स्तोत्र रोज 11 वेळेस पठण करत जा। आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही हे स्तोत्र, हे 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम रोज 11 वेळेस पठण करा आणि नक्की अनुभव घ्या। महिनाभरातच तुम्हाला या सेवेचा नक्की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।